पुण्यामध्ये वृक्षतोड केल्यास 1 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. होळीसाठी झाडं तोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय. पुण्यात धावत्या रेल्वेवर रंगानं भरलेले फुगे फेकल्यास कारवाई होणार. लोहमार्ग पोलिसांकडून कारवाईचा इशारा. होळी धुलीवंदन निमित्त लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यात 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे. 50 लाख ते 1,500 कोटी रुपयांपर्यंतच्या 172 करारांवर औद्योगिक गुंतवणूक परिषदेत स्वाक्षरी. 50,000 रोजगार निर्मिती शक्य झाली आहे. आयुर्मान संपलेला आणि नादुरुस्त 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय. 21 मार्चला लिलाव होणार. दरम्यान एसटीला 2 ते 2.5 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. पुण्यात 2,000 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. पीएमआरडीएनं 9 दिवसाच्या कारवाईमध्ये 2 लाख चौरस मीटर क्षेत्र मोकळं केलंय. राज्यात शासकीय वसतिगृहामधील प्रवेशासाठी आरक्षण निश्चित. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे. तर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा निर्णय प्रसिद्ध. पुण्यात मार्चमध्येच तापमान 40च्या पार गेले. लोहगाव कोरेगाव पार्कमध्ये 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उद्यापासून काही प्रमाणात तापमानात घट होण्याची शक्यता. उन्हाचा तडाखा वाढल्यानं मातीचे माठ आणि रांजणांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 50 ते 100 रुपयांनी वाढल्यात. छावा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर शिवाजी सावंतांची छावा कादंबरी आता इंग्रजीत येणार आहे. देशभरातील वाचकांकडून होणाऱ्या मागणीमुळे छावा कादंबरीचा इंग्रजी अनुवाद होणार आहे. लेखक शिवाजी सावंत यांची कन्या कामिनी धारप यांची ही घोषणा.